नमस्कार, मी पूजा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण तयार करणार आहोत इन्स्टंट अशी तयार होणारी कुकरमध्ये दाल खिचडी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सुपर टेस्टी दाल खिचडी तयार करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी तांदूळ व 1 वाटी मुगाची डाळ। या ठिकाणी मी घरगुती मुगाची डाळ घेतलेली आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचे टरफल दिसत असतील। तांदूळ व डाळ एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत। या ठिकाणी तुम्हाला मुगाच्या डाळीऐवजी दुसरी कोणती डाळ वापरायची असेल तरीही चालेल, फक्त तांदूळ व डाळीचं प्रमाण हे समसम प्रमाणात घ्यायचे। डाळ व तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। दाल खिचडी तयार करण्यासाठी इथे मी नॉर्मल आपल्या घरी जो तांदूळ वापरला जातो छोट्या आकाराचा तोच तांदूळ घेतलेला आहे। 3 वेळा स्वच्छ पाण्याने मी तांदूळ व डाळ धुवून घेतलेले आहे। कमीत कमी 15 मिनिटं व जास्तीत जास्त अर्धा तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे। दाल खिचडी तयार करण्यासाठी इथे मी 2 मीडियम आकाराचे बटाटे कापून घेतलेले आहेत, 2 बारीक चिरून घेतलेले टोमॅटो, 1 बारीक चिरून घेतलेला कांदा व 4 हिरवी मिरची। ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून भाज्या असतील त्याही ऍड केल्या तरीही चालतील। सगळ्यात अगोदर कुकरमध्ये मी 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 तमालपत्र घालायचे व 1 इंच दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा मोहरी घालायची। जिरे व मोहरी छानपैकी तडतडली की त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला जो कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे। कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची कापून घेतलेली ती घालून तीही भाजून घ्यायची। दाल खिचडीसाठी लागणाऱ्या आपण ज्या भाज्या घेतल्यात त्या घालून घ्यायच्या आहेत। इथे मी फक्त बटाटाच घेतलेला आहे, तुमच्याकडे जर गाजर, फरसबी, वाटाणा किंवा फ्लॉवर असेल तेही वापरलं तरीही चालेल। बटाटा छानपैकी परतून घ्यायचा आहे। बटाटा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला जो टोमॅटो आहे तो टोमॅटो घालून घ्यायचा आहे। दाल खिचडी बनवण्यासाठी अगदी सोपी आहे व इन्स्टंट अशी तयार होते। सगळे जिन्नस व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। सगळे जिन्नस व्यवस्थित असे तेलामध्ये परतून झालेले आहेत। आता आपण त्यामध्ये भिजून घेतलेली जी डाळ आणि तांदूळ होते ते घालून घेणार आहोत। तांदूळ व डाळ तेलामध्ये छान अशी परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली दाल खिचडी खमंग अशी तयार होते। बारीक गॅसवरती हे मी सगळं परतून घेते। तोपर्यंत आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करा। सगळे जिन्नस छानपैकी परतून झाले की त्यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं आहे। इथे मी एकूण 2 वाटी तांदूळ व डाळ घेतलेले आहे, त्याचप्रमाणे आपल्याला 6 वाटी पाणी ऍड करायचे। ज्या मापाने तुम्ही तांदूळ व डाळ घ्याल त्याच मापाने आपल्याला पाणी घ्यायचे, जेणेकरून आपला जो अंदाज आहे तो चुकणार नाही व दाल खिचडी व्यवस्थित अशी तयार होईल। 6 वाटी पाणी मी ऍड केलेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला काही सुखे मसाले ऍड करायचे आहेत। पाणी ऍड केल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची, जेणेकरून ह्या पाण्याला उकळी नाही आली पाहिजे। सगळ्यात सुरुवातीला ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा मी हळद घातली। चवीप्रमाणे 1 चमचा लाल मिरची पावडर घातली। अर्धा चमचा धनेपूड ऍड केले व सगळ्यात शेवटी पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे। हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये। दाल खिचडी तयार करत असताना मी ह्या ठिकाणी हिरवी मिरचीचा वापर केला। तुमच्याकडे जर लाल मिरची असेल तर तुम्ही नक्की तीच वापरा। सगळे जिन्नस एकत्रित करून झालेले आहेत। आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत।
कुकरच्या 3 शिट्ट्या काढून झाल्यानंतर पूर्णपणे हवा गेल्यानंतरच हा कुकर आपल्याला ओपन करायचा आहे. वाव, भारीच. 3 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहे आणि आपली दाल खिचडी मस्त अशी तयार झालेली आहे. दाल खिचडी तयार झाल्यानंतर तुम्हाला जर त्यामधलं पाणी कमी वाटलं तर तुम्ही अजून पाणी ऍड करू शकता. फक्त पाणी ऍड करत असताना आपल्याला थंड पाणी ऍड करायचं नाही, तर थोडंसं कोमट पाणी करूनच त्यामध्ये ऍड करायचंय, जेणेकरून दाल खिचडीची जी चव असते ती चव जाणार नाही किंवा त्याची चव अजून जास्त वाढेल. त्यासाठी आपल्याला कोमट किंवा गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. इथे मी ग्लासभर पाणी गरम करून घेतलेलं आहे व त्यामध्ये ऍड केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपल्याला दाल खिचडीला तडका देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला अद्रक आहे तो घालून घेते. त्याचबरोबर 7 ते 8 लसूण पाकळ्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत. ते सोनेरी रंग येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे. व ह्या ठिकाणी मी कलर येण्यासाठी अर्धा चमचा लाल मिरची पावडर वापरलेली आहे. तुमच्याकडे जर लाल मिरची असेल तीही वापरली तर अतिउत्तम. तयार केलेला तडका आपल्याला दाल खिचडीवरती ओतून घ्यायचा आहे. ह्यामध्ये आपण लसणाची फोडणी देतोय. लसणाच्या फोडणीमुळे दाल खिचडीची चव अजून जास्त उभारून येते. वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर भुरभुरायची. वाव, मस्तच. आपली दाल खिचडी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. जास्त वाट पाहायला न लावता आता आपण दाल खिचडी सर्व्ह करणार आहोत. मसालेदार, खमंग व मस्त अशी टेस्टी दाल खिचडी आपली तयार झालेली आहे. कोणी आजारी असेल किंवा कोणाच्या तोंडाला चव नसेल तर अशा पद्धतीची दाल खिचडी त्यांना नक्की खाऊ घाला. आता हॉटेलमध्ये जाऊन दाल खिचडी खाण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही त्याचा आस्वाद घ्या. हॉटेल स्टाईल आणि एकदम परफेक्ट अशी दाल खिचडी आपली बनवून तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त मसालेदार रेसिपी बरोबर.